मुंबईतल्या टोरेस नंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 35 कोटींचा एक नवा घोटाळा समोर झाल्याची माहिती समोर येते। काय आहे नेमका हा घोटाळा, काय आहे त्यामागची इनसाइड स्टोरी पाहूयात त्याच। संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधारक मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। एकूण 4 आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत। 4 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि 2 आरोपींचा 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। 35 कोटीपर्यंतची ही फसवणूक आहे। 1100च्या आसपास लोक आहेत ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि जवळपास 35 कोटीपर्यंतचा हा आकडा आहे। आमचा पोलीस तपास सुरू आहे। देशातील 24 कंपन्यांत पैसे गुंतवून परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं। सरताज सिंग चहल यांनी तक्रार दिल्यानंतर जवळपास 1,500 गुंतवणूकदारांची 35 कोटींची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2023 में पैसे इन्वेस्ट किए, बाद में फिर मार्च 2023 में इन्वेस्ट किए, तो मुझे हर महीने 3,000 रुपये के हिसाब से लाभांश आता रहा। जब मुझे विश्वास बैठ गया तो फिर मैंने भी उसमें और पैसे इन्वेस्ट किए। कुछ हमारे लाभार्थियों को 3 से 4 महीने पैसे आए, लेकिन बाद में पैसे आना बंद हो गए। आज देंगे कल देंगे, फिर हमको जब पता चला कि भाई ये पैसे नहीं देने वाले तो हमारा मानसिकता तैयार हो गई थी इनकी कंप्लेंट करना चाहिए। पुलिस ने गहरी छानबीन की है इसमें। उनको जब लगा कि इसमें सच्चाई है तो उन्होंने उनके ऊपर केस दर्ज किया। सर्वसामान्य जनतेनं जास्त पैशाचं आमिष या ठिकाणी त्यांना लागतं आणि त्यानंतर ते गुंतवणूक करतात, मग फसवणूक होते आणि अक्षरशः मग ते न्याय मागतात। मात्र या घटनेमध्ये किंवा या प्रकारातून हे समजून घ्यावं की पुन्हा पैसे अशा कंपन्यांमध्ये लावू नये जिथं आपली फक्त फसवणूक होईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।